नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 2 द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर 5वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आले आहे ते दिलेले आहे. एकूण 50 गुणांचा पेपर आहे. 40 गुणांची लेखी परीक्षा आणि 10 गुणांची तोंडी परीक्षा. तोंडी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका. लेखी चाचणी प्रश्न तिसरा 8 गुणांसाठी आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडव. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. 86,392 ही संख्या अक्षरातली आपण त्या ठिकाणी लिहिलेली आहे. ब प्रश्न 5,039 ही संख्या अंकातली. क प्रश्न विस्तारित रूपावरून संख्या लिही. संख्या आलेली आहे 40,875. ड प्रश्न खाली संख्या उतरत्या क्रमाने लिही. आणि उतरता क्रम येणार आहे 58,987, 57,989, 57,898. ई प्रश्न बेरीज कर. 33,216 अधिक 28,590 बेरीज आलेली आहे 61,806. फ प्रश्न वजाबाकी कर. 37,058 वजा 23,469 वजाबाकी आलेली आहे 13,589. ग प्रश्न गुणाकार करा. 327 गुणिले 92 गुणाकार आलेला आहे 30,084. ह प्रश्न भागाकार कर. 1 गुणासाठी आहे 8,526 भागिले 13 भागाकार आलेला आहे 655 आणि बाकी आहे 11. प्रश्न चौथा 4 गुणांसाठी आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडव. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. एकक स्थानी 9 हा अंक असणाऱ्या दोन मूळ संख्या लिही. 19, 29. ब प्रश्न सहमूळ संख्याची कोणतीही एक जोडी लिही. 2, 3. क प्रश्न 48 या संख्येचे सर्व विभाजक लिही. 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24 आणि 48. प्रश्न 5वा 6 गुणांसाठी आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडव. चौकटीत योग्य संख्या लिही. 4.25 किलोग्रॅम 3,750 ग्रॅम. दुसरे 5 लिटर 5,000 मिलीलिटर. 3 10,000 मीटर 10 किलोमीटर आणि 4 400 सेंटीमीटर 4 मीटर. प्रश्न 5व्यातील ब प्रश्न आहे. 4 मीटर 40 सेमी लांबीच्या तारेचे 5 सेमीचा 1 याप्रमाणे तुकडे केले तर किती तुकडे तयार होतील? 1 मीटर बरोबर 100 सेमी. 4 मीटर बरोबर 4 गुणिले 100 बरोबर 400 सेमी. 400 सेमी आणि 40 सेमी मिळून 440 सेमी झाले. 440 भागिले 5 उत्तर आलेले आहे 88. तुकड्यांची संख्या आहे 88. तारेचे एकूण 88 तुकडे तयार होतील. प्रश्न 6वा 4 गुणांसाठी आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडव. त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे. धान्याच्या एका गुणीचे वजन 14 किलोग्रॅम 250 ग्रॅम आहे तर अशा 5 गुण्यांचे वजन किती? त्यांचा गुणाकार करायचा आहे आणि उत्तर आलेले आहे 71 किलोग्रॅम 250 ग्रॅम. ब प्रश्न एका तेलाच्या डब्यात 13 लिटर 650 मिली तेल होते. त्यापैकी 7 लिटर 750 मिली तेल स्वयंपाकासाठी वापरले तर डब्यात किती तेल शिल्लक राहिले? वजाबाकी करायची आहे आणि उत्तर आलेले आहे डब्यात 5 लिटर 900 मिली तेल शिल्लक राहिले. प्रश्न 7वा 4 गुणांसाठी आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडव. अ प्रश्न 48.84 या संख्येतील दशांश स्थानी असणाऱ्या 8 या अंकाची स्थानिक किंमत लिही. उत्तर आहे 0.8. ब प्रश्न 8.5 रुपये म्हणजे 8 रुपये 50 पैसे. क 50 मीटर 4 सेमी म्हणजेच 50.4 मीटर. ड 16.25 हा अपूर्णांक दशांश चिन्ह वापरून लिही. 16.25. प्रश्न 8वा खाली दिलेली उदाहरणे सोडव. प्रश्न 8वा 4 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. खाली संख्यांपैकी त्रिकोणी संख्यांभोवती गोल अशी खूण कर. आणि त्रिकोणी संख्या आहे 6 आणि 10. ब प्रश्न खाली दिलेला आकृतिबंध पूर्ण कर. 10, 15, 21, 28, 36. त्या ठिकाणी आपण आकृतिबंध पूर्ण केलेला आहे.
प्रश्न क्रमांक 9 2 गुणांसाठी आहे. दिलेल्या घडणीपासून तयार होणाऱ्या त्रिमितीय आकाराचे नाव लिही. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. इष्टिकाचिती आणि ब घन. प्रश्न 10 खाली दिलेली उदाहरणे सोडव. 4 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न चुकी बरोबर ते लिही. त्यातील पहिले उदाहरण बरोबर आहे आणि दुसरे उदाहरण देखील बरोबर आहे. ब प्रश्न खाली दिलेली विधाने सत्य होण्यासाठी पदावलीच्या जोड्यांमधील चौकटीत योग्य संख्या लिही. पहिली संख्या आलेली आहे 2 अधिक 3 आणि दुसरी संख्या आहे 1 15. प्रश्न 11 तळेगावमध्ये असणाऱ्या विविध वाहनांची संख्या खालीलप्रमाणे आहे. खाली दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रलेख तयार करा. प्रमाण 6 वाहनांसाठी एक गोल असे एक चित्र वापरा. पहा वाहनाचा प्रकार आहे सायकल, संख्या आहे 30 म्हणून चित्र येणार आहे 5. मोटरसायकल वाहनांची संख्या आहे 42, चित्र येणार आहेत 7. ट्रॅक्टर संख्या आहे 12, चित्र येणार आहे 2. कारची संख्या आहे 36, चित्रांची संख्या येणार आहे 6. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 2 द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.